नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण एक मस्तपैकी भन्नाट रेसिपी बघतोय. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका. तर त्यासाठी इथं आता बघा मी 1.5 वाटी इतके हे चिरमुरे घेणार आहे. तर आपल्या घरी सगळ्यांच्या शिल्लक चिरमुरे असतात. बऱ्याचदा आपण चिरमुरे घेतो आणि ते काही वेळा मऊ वगैरे पडतात. मग आपण ते फोडणी घालतो किंवा मग सुशीला वगैरे असं रेसिपी बनवतो. पण त्याच रेसिपी खाऊन आपणही कंटाळतो. अशा वेळी आपण अशी मस्त रेसिपी करू शकतो, जी कुणालाही कळणार नाही. पण सगळे मात्र ते अगदी आवडीनं खातील अशी ही रेसिपी आहे. तर इथं आता बघा आपण 1.5 वाटी हे चिरमुरे घेतले. चिरमुरे मऊ असतील तरी देखील चालू शकतील. आता हे चिरमुरे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत, जेणेकरून बऱ्याच जण चिरमुऱ्यावरती बारीक-बारीक मातीचे किंवा रेतीचे कण असतात, ते निघून जातात आणि चिरमुरे देखील अगदी चांगलेसे मऊ पडतात. याआधी देखील आपण बऱ्याच चिरमुऱ्यांच्या रेसिपी पाहिल्या होत्या आणि त्या तुम्हाला खूप आवडल्या होत्या. म्हणूनच मी आज अशी भन्नाट रेसिपी घेऊन आले. त्याचं बघा ह्यातलं पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर आता आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भिजवून घेतलेले चिरमुरे सगळे काढून घ्यायचे. चिरमुरे भिजल्यामुळे तर अगदी मस्तपैकी वाटले जातात. आता थोडंसं पाणी घालून हे अगदी सगळं बारीक चांगलं वाटून घ्यायचं. लक्षात ठेवा हे वाटताना ना चिरमुरे अखंड राहणार नाहीत ह्याची काळजी घ्या. तर इथं तर बघा मी अगदी सगळं चांगलं असं बारीक असं वाटून घेतलंय. चिरमुरे पण अगदी मस्तपैकी छान एकजीव झालेत आणि अगदी छान अशी बारीक पेस्ट पण तयार झाले. तर आता ही जी पेस्ट आपण तयार करून घेतली, ते तर एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि जे काही राहिलेले चिरमुरे आहेत, ते देखील अगदी अशाच पद्धतीने मी बारीक असे वाटून घेतले. आता ज्या वाटीने आपण चिरमुरे घेतले, तर त्याच वाटीनं सुरुवातीला बघा मी 1 वाटी इतका हा रवा घेते. हा रवा कच्चा वापरलाय. त्यानंतर आता आपण त्याच वाटीनं 1 वाटी दही वापरतोय. जर दही नसेल तर तुम्ही तर 1.5 वाटी ताक पण वापरू शकता. आता हे सगळं जिन्नस चांगलेसे मिक्स करून घ्यायचे. आपण आधी चिरमुरे वाटून घेतले होते, त्यामध्ये देखील मॉइश्चर होतं आणि त्यानंतर दह्यामध्ये पण बऱ्यापैकी मॉइश्चर असतं. त्यामुळे सुरुवातीला हे सगळं चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर लागेल असं पाणी घालून हे पुन्हा सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. बरेच जण मला नेहमी प्रश्न विचारतात, की जो आपण रवा वापरतो, तर तो कच्चा असतो का? तर हो, जेव्हा कोणतीही आपण नाश्त्याची रेसिपी बनवत असतो, तेव्हा आपण जो रवा वापरतो, तो नेहमी कच्चा वापरायचा. त्यामुळे त्याला चांगलं असं बाइंडिंग येतं. जर भाजलेला रवा जर तुम्ही वापरला, तर त्याला म्हणावं असं चांगलं बाइंडिंग येत नाही. तर बघा हे थोडं-थोडं पाणी घालून मी चांगलं असं हे पीठ करून घेतलेलं आहे. खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे. आपण ह्यामध्ये जो रवा वापरला तो थोड्या वेळानंतर त्यातलं पाणी थोडंसं ॲब्सॉर्ब करतो आणि मग पीठ थोडंसं आणखीन घट्ट होतं. तर आता बघा हे अगदी छान असं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. आता साधारणपणे आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं आपण हे रेस्ट करून घेणार आहोत. जेणेकरून जे आपलं पीठ आहे ते छानपैकी असं रेस्ट होईल. 10 ते 15 मिनिटानंतर झाकण काढून चेक करून घेऊयात. मगाशी आपण जे बॅटर बनवलं होतं त्यापेक्षा थोडंसं घट्टसर झालंय. चिरमुरे असलेत आणि रवा असल्यामुळं थोडं पाणी हे ओढून घेतात. आता जर आपल्याला फारच घट्ट वाटलं ना, तर आपण थोडंसं पाणी घालून हे पीठ थोडं सैलसर करून घ्यायचं. त्यानंतर इथं बघा आता मी इडलीच्या प्लेट्स घेतल्यात आणि त्यांना थोडंसं तेल लावून घेते. तर आज आपण ना चिरमुऱ्यांपासून इडली बनवतोय. तीही अगदी मस्त जाळीदार, सॉफ्ट आणि स्पॉन्जी. खाताना कुणालाही ती कळणार नाही. सगळे अगदी आवडीनं खातील. तर तेल लावून झाल्यानंतर त्या बॅटरमध्ये बघा मी चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालते. सोडा छान रिॲक्ट व्हावा म्हणून त्यावरती थोडंसं पाणी घातलं. आता हे सगळं चांगलं आपण एकाच दिशेनं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपण जे बॅटर केलंय ते अगदी छान फ्लफी आणि सॉफ्ट तयार होतं. जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल, तुम्ही त्याऐवजी 1 चमचा इनो पॅकेट किंवा मग हे बॅटर तुम्ही रात्रभर फर्मेंट पण करून घेऊ शकता. मग आता मगाचपेक्षा जे बॅटर आहे ते अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी दिसतंय. छानपैकी याच्यामध्ये हवा पण भरली गेलेली आहे आणि पीठ पण बघा अगदी मस्त झाले. जर तुम्ही इडली करण्यासाठी पीठ पातळ कराल ना, तर इडल्या ज्या त्या म्हणाव्याशा नीट होत नाहीत आणि फार घट्ट असतील थोड्याशा इडल्या गच्च होतात. त्यामुळे आपण नॉर्मली जसं इडलीचं पीठ करतो, अगदी त्याच पद्धतीनं हे पीठ पण तयार करून घ्यायचं. आता पीठ छान तयार झालंय, त्याचं आपण इडली पात्रामध्ये हे थोडं-थोडंसं बॅटर घालून घेणार आहोत. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, की चिरमुऱ्याच्या इडल्या कशा लागतील? खातील का घरातले? जेव्हा तुम्ही ह्या इडल्या त्यांना बनवून द्याल ना, त्या तेव्हा इतक्या सॉफ्ट आणि स्पंजी बनतात ना, की ते कोणाला कळणार पण नाहीत, की तुम्ही अशा काहीतरी जुगाड करून ही रेसिपी बनवली. त्यामुळे नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. आता ही इडली छान स्टँडमध्ये भरल्या गेल्या, की आपण इडली पात्रामध्ये ह्या सगळ्या प्लेट्स ठेवून गॅस थोडासा मध्यम करायचा
आणि याच्यावरती झाकण ठेवून आता एक 8 ते 10 मिनिटं ह्या सगळ्या ज्या इडल्या त्या वाफवून घ्यायच्या. इडली ना अगदी मस्तपैकी वाफली जाते. आता इडली वाफेपर्यंत आपण एक ह्याच्यासोबत खाणारी चटणी बनवूयात. ती पण अगदी मस्त आणि इंटरेस्टिंग अशी चटणी आहे. त्यासाठी एका पॅनमध्ये बघा मी पाववाटी इतके शेंगदाणे घेतले. आता हे जे शेंगदाणे आपण वापरले ते कच्चे आहेत, चांगलेसे भाजून घ्यायचे. बऱ्याच वेळी ना आपल्या घरी ओलं खोबरं वगैरे नसतं. मग त्यावेळी काय चटणी बनवायची हा सगळ्यांनाच पडणारा प्रश्न आहे. आणि आयत्या वेळी आपण खोबरं आणणार जरी कुठून, त्यापेक्षा तुम्ही अशी मस्त चटणी बनवू शकता. ही चटणी ना चवीला खूपच मस्त लागते. तर आता बघा शेंगदाणे हलके भाजून झाल्यानंतर ते मी काढून घेतले आणि गार झाल्यानंतर आपण ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले. शेंगदाणे घातल्यानंतर ह्यामध्ये आपण एक मीडियम साईजचा उभ्या आकारामध्ये चिरून घेतलेला कांदा वापरलाय. त्यानंतर कढीपत्त्याची 4 ते 5 पानं, थोडीशी चिंच घातली. चिंचेमुळे छान चव येते. चवीनुसार मीठ, थोडीशी साखर घातली आणि आता आपण अगदी थोडीशी कोथिंबीर घातली आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि ही चटणी अगदी बारीक वाटून घ्यायची. जे मी शेंगदाणे वापरले ते सालीसकट वापरले जेणेकरून छान असा चटणीला रंग येतो. तुम्हाला जर नको असेल तुम्ही साल काढून पण शेंगदाणे वापरू शकता. आता ही चटणी बघा अगदी मस्तपैकी छान अशी बारीक अशी वाटून तयार झालेली आहे. आता ना ह्यामध्ये आपण 1 चमचा काश्मीरी लाल तिखट वापरतोय. इथे तुम्ही ह्या लाल तिखटाच्या ऐवजी हिरव्या मिरच्यांचा पण वापर करू शकता. पण मी लाल तिखट ह्यासाठी वापरले ह्याने छान रंगही येतो आणि छान चवही येते. तर आता बघा पुन्हा एकदा हे सगळं बारीक करून घेतलं आणि अगदी मस्तपैकी चटणी आपली तयार झाली. साऊथ इंडियन जशी चटणी असते अगदी तशीच ही चटणी तयार होते आणि चवीला पण ती अगदी अप्रतिम लागते. तुम्ही हवं तर ह्या चटणीला फोडणी पण देऊ शकता, पण मी विदाऊट फोडणी ही चटणी ठेवते. तोपर्यंत बघा 10 मिनिटं झाले होते आणि मी इडल्या चेक करून घेतल्या. इडल्या अगदी मस्तपैकी वाफवून तयार होत्या. जेव्हा इडल्या गरम असतात ना, तेव्हा त्या लगेचच काढायच्या नाहीत. थोड्या थंड झाल्या की एका चमच्याला तेल लावून त्या इडल्या आपण काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी जाळी तर मस्त पडलेली आहे आणि इडल्या दिसताना त्या खूप मस्त आणि खूपच छान दिसतायत. सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशा ह्या इडल्या तयार होतात. सकाळच्या नाश्त्यामध्ये जर आपण अशी रेसिपी करू ना, तर ती अगदी पोटभर तयार होते आणि आपण दीड वाटी चिरमुऱ्यामध्ये साधारणपणे हे 22 ते 23 इडल्या बनवू शकतो. त्याही अगदी मस्त आणि सॉफ्ट स्पॉन्जी. तुम्ही हवं तर ह्या इडल्या सांबारसोबत पण सर्व्ह करू शकता. सगळ्या आपल्या इडल्या बघा अगदी मस्तपैकी करून तयार झाल्यात आणि खूपच छान दिसतायत. मी तुम्हाला एक इडली जवळूनही दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, की आपली इडली किती सॉफ्ट आणि किती छान अशी स्पॉन्जी बनली. आतून पण बघा अगदी मस्तपैकी जाळी पडले. खाताना कोणाला ओळखणार नाही अशी भन्नाट रेसिपी आहे. नक्की एकदा ही रेसिपी करून बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आजची तुम्हाला ही नाश्त्याची युनिक रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.